मुंबईत जमिनीखालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा. राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी. 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील, राज ठाकरेंचा सल्ला. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदीविरोधात मूर्तिकार एकवटले. राज्यभरातल्या मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक. सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा. पीओपी गणपती मूर्तीवर बंदी घातल्यानंतर राज ठाकरे स्पष्टच बोलले, जर मूर्तिकारांना प्रदूषण होते हे माहिती आहे तर त्यांनी आता विचार करावा. राज ठाकरेंची भूमिका. पुण्याच्या हडपसरमध्ये महिलेने 350 मांजरी पाळल्याचं प्रकरण. पालिकेच्या संयुक्त कारवाईनंतर अखेर मांजरींना खराडी इथे हलवलं, त्यामुळे इमारतीतल्या रहिवाशांना दिलासा. जालन्यामध्ये एसटीने 6 प्रवाशांना चिरडलं. अपघातात दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी. ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. जालन्याच्या अंबड बस स्थानकामधली घटना. पुणे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका. 1,500 कर्मचाऱ्यांना आयकर करून तब्बल 45 कोटींचा दंड. कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा कितीतरी अधिक दंड वसुलीची नोटीस. लेखा वित्त विभाग कर्मचाऱ्यांनी घातलेला घोळाचा फटका. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 6,256 कोटींचा अर्थसंकल्प सादर. कोणतीही करवाढ नाही. मागील वर्षीच्या तुलनेत 415 कोटींची वाढ करत अर्थसंकल्प सादर. भोसरी विधानसभेला झुकतं माप. तुलनेत चिंचवड आणि पिंपरीला कमी निधी. लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त. योजना सुरू करण्यापूर्वी सरकारने अटी शर्ती का टाकल्या नाहीत? लाडक्या बहिणींचा सवाल. योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुती सरकारला मत दिल्याची ही प्रतिक्रिया. पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालवण्याचं मोफत प्रशिक्षण. असा उपक्रम राबवणारी पनवेल राज्यातली पहिलीच महापालिका. यासाठी अर्थसंकल्पात 25 लाखांची तरतूद. छावा चित्रपट पुन्हा एकदा वादात. गणोजी आणि कान्होजी राजे शिर्के यांची चित्रपटात बदनामी. राजे शिर्के घराण्याचा आरोप, तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण. लेखकांवर गुन्हा दाखल. कंटेंट हटवण्यासाठी 3 दिवसाचा वेळ देऊनही विकिपीडियावर कोणताही प्रतिसाद न आल्यानं विकिपीडियाकडनं गुन्हा दाखल. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी स्कायवॉक दर्शन मंडपचं 130 कोटींचं टेंडर रद्द. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. पंढरपुरातील दर्शन मंडपाच्या स्कायवॉकचं टेंडर कुणाच्या सांगण्यावरून रद्द झालं? शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसलेंचा शासनाला सवाल. विकास कामात अडथळा आणल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात जीबीएसमुळे एका वृद्धाचा मृत्यू. जीबीएसमुळे कोल्हापुरात आतापर्यंत 4 रुग्ण दगावले. सीपीआरमध्ये 12 रुग्णांवर उपचार सुरू. 3 रुग्ण व्हेंटिलेटर. नागपुरात कालच उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाच्या कॉन्क्रीटच्या विटेच्या आकाराचा तुकडा कोसळला. पुलाखालून जाणाऱ्या कारवर तुकडा कोसळल्यानं कारचं नुकसान. घटनेनंतर पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर संशय. कुर्ल्यामध्ये निर्माणाधीन घर कोसळलं. घटनेत 12 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी. पीटर परेरा रोडवरची घटना सीसीटीव्हीत कैद. प्रकरणामध्ये कंत्राटदारावर गुन्हा दाखल. आदिवासी विकास विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शालेय साहित्याची तोडफोड. वाशिम जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप. कांजूर पूर्वेतील कारशेडच्या जागेत भीषण आग. परिसरात धुराचे लोळ. अग्निशमनचे 10 बंब घटनास्थळी दाखल. आगीचं कारण स्पष्ट. भिवंडी तालुक्यातल्या गुंदवली गावच्या हद्दीतल्या भंगाराच्या गोदामाला आग. 4 ते 5 गोदामं, 5-6 पत्र्याच्या झोपड्या आगीमध्ये जळून खाक. भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी. पत्राद्वारे अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी. महाले या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महालेंना धमकीचं पत्र आल्याचं प्रकरण. भाजप कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत चिखली पोलीस स्थानकात. आरोपीला तात्काळ पकडण्याची आणि कारवाईची मागणी. चिखलीमध्ये श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांचा पुणे नागपूर महामार्गावर रास्ता रोको. श्वेता महालेंना धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक. गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पटोलेंनी तिकीट कापून घात केला. कोरोटेंची शिवसेनेत प्रवेश केल्यावर नाना पटोलेंवर टीका. तर जहां नाना वहां कभी नहीं जाना असं म्हणत हल्लाबोल. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईत आंदोलन. आंबेडकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत केली घोषणा. शिर्डीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर. स्वतःच्या लेकराला साखळीने बांधून आई तासनतास भंगार बेचण्याचं काम करायला निघून जात असल्याचा धक्कादायक प्रकार. स्थानिकांनी हटकल्यानंतर महिलेने काढला मुलांसह पळ. प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावातली धक्कादायक घटना. संतप्त तरुणाच्या नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची केली तोडफोड.
हिंगोलीत चाकूने वार करत 19 वर्षीय तरुणीची हत्या, आरोपी अभिषेक खिल्लारी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल, कारण स्पष्ट. तुळजापूरच्या पुजारी मंडळाचं तहसील कार्यालयासमोर उपोषण, ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईची पुजारी मंडळाची मागणी. पालकमंत्री सरनाईकांसमोर एका पोलीस अधिकाऱ्याने धमकावल्याचा पुजाऱ्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.